तुम्हीही नेहमी बाहेर जाऊन सँडविच खाता का? आणि तुम्हाला वाटतं की घरी करायला हे खूप टफ आहे. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. एकदम सिंपल रेसिपी आहे आणि चवही अप्रतिम. तर हॉस्टेलची मुलंही किंवा मुलीही ट्राय करू शकतात ही रेसिपी. काय करायचं आहे, इथे मी 2 मोठ्या ढोबळी मिरची चॉप करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण घेतलेलं आहे 2 मोठे चॉप केलेले कांदे. तर तुम्ही वाटीच्या प्रमाणात घेत असाल तर 1-1 वाटी आपल्याला हे व्हेजीस चॉप करून घ्यायचे आहेत. मी घेतलेला आहे 1 वाटी चॉप केलेलं टोमॅटो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी चॉप केलेली काकडी. तर काकडी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की काकडी कडू नसली पाहिजे. ती छान अशी त्याची साल काढून आपल्याला चॉप करून घ्यायची आहे. नंतर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा मीठ. तर मीठ चवीनुसार टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर. तर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करायची आहे. मी इथे कमी ॲड केलेली आहे कारण लहान मुलं खाणार आहेत. आणि नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आता आपण काय करतोय, स्टफिंग तयार करतोय, जे आपण आपल्या ब्रेडमध्ये घालणार आहे. जे आपल्या सँडविचच्या मध्ये असतं ते स्टफिंग आपण रेडी करत आहोत. हे सगळं मिक्स झालं की आपण ह्यात ॲड करणार आहोत टोमॅटो सॉस. तुम्ही कोणत्याही कंपनीचा टोमॅटो सॉस ॲड करू शकता आवडीनुसार. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत मेयोनीज. तर जे आपण मेयोनीज, परत सॉस, तिखट हे प्रमाण आहे ना, आपण आपल्या आवडीनुसार ॲड करायचं आहे. म्हणजे काही लोकांना मेयोनीज जास्त आवडतं, काही लोकांना टोमॅटो सॉस जास्त आवडतो. तर आपण इथे स्टफिंग तयार करतोय. त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या गोष्टी कमी जास्त करायच्या आहेत. आणि आपण आता इथे चीज सँडविच बनवत आहोत. तर हे सगळं मिक्स झालं, की आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे चीज. तर चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे. ज्यांना कुणाला चीज आवडत असेल त्यांनी चीज ॲड करायचं आहे आणि ज्यांना चीज आवडत नसेल त्यांनी प्लेन सँडविच केलं तरीही चालेल. तेही खूप छान अप्रतिम लागतं. तर आता आपलं चीज कसं ॲड करायचं? चीज ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, चीज असं खिसून घ्यायचंय बारीक खिसणीने आणि ते परत पुन्हा एकदा मिक्स करायचं आपल्या स्टफिंगमध्ये. आता आपलं स्टफिंग रेडी झालं आहे. आता इथे आपण सँडविच बनवायला घ्यायचे आहेत. तर सँडविच बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड. तर तुम्ही काय करायचं आहे, ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे. एका साईडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे ब्रेड घेऊ शकता. व्हाईट ब्रेड घेऊ शकता किंवा ब्राउन ब्रेड घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार ब्रेड चेंज करू शकता. ब्रेडचे कट जे साईडचा भाग असतो तो काढायचा असेल तेही काढू शकता. आता आपण बटर लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे जे आपण स्टफिंग बनवलं आहे ते स्टफिंग ब्रेडवरती पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम कोपरे वगैरे सगळं छान असं भरून घ्यायचं स्टफिंग. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे स्टफिंग ब्रेडमध्ये भरून घ्यायचं आहे. म्हणजे ब्रेडच्या वरती भरून घ्यायचं आहे, कोपऱ्यातही भरायचं आहे छान असं. त्यानंतर आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत दुसरं ब्रेड. आपण आता ब्रेड घेतलेला आहे दुसरं ब्रेड. त्या ब्रेडलाही आपल्याला आहे ना बटर लावून घ्यायचं आहे त्याच्या वरच्या साईडनी. कारण मी इथे तव्यावरती हे सँडविच टोस्ट करणार आहे. तर तुमच्याकडे जर टोस्टर असेल तरी तुम्हाला दोन्ही साइडनी बटर लावणं आवश्यक आहे. बटर लावलं म्हणजे आपल्या ब्रेडला छान असं लालसर असा रंग येतो. एका साइडला मी वरच्या साइडला मी ब्रेडला बटर लावलं होतं आणि एका साइडला नव्हतं लावलं. तर त्या साइडला मी तव्यावरती बटर सोडलेलं आहे आणि त्यानंतर मी हा जो माझा सँडविच आहे तो तव्यावरती ठेवलेला. तर तुम्ही ना बटरऐवजी जर तुम्हाला तूप हवं असेल ना, तर तूपही लावू शकता. त्यानेही छान सँडविच क्रिस्पी होतं. तर आपल्याला अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कमी गॅसवरती छान असं दोन्ही साइडनी आपलं जे सँडविच आहे ते भाजून घ्यायचं आहे. छान असं शेकून घ्यायचं आहे आणि थोडासा लाल कलर व्हायला लागला, की ते छान असं क्रिस्पी होतं. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तव्यावरती करू शकता सँडविच किंवा तुमच्याकडे टोस्टर असेल, तर टोस्टरच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे जर तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही 3 लेयर सुद्धा करू शकता. म्हणजे छान असं 3 लेयरचं सँडविच बनेल. तर आहे ना टोस्टरच्या साहाय्याने केलं ना, तर तुम्हाला 1 लेयरचंच करता येईल. पण असं जर तुम्ही केलं तव्यावरती, तर तुम्ही 3 लेयरचं सुद्धा करू शकता. आता तुम्ही कट करायचं आहे आपल्याला सँडविच. तर सँडविच आहे ना, तुम्ही त्रिकोणी कट करू शकता किंवा असं 4 भागामध्ये कट करू शकता. मी इथे त्रिकोणी कट करून दाखवत आहे. आतमध्येही छान झालेलं आहे, स्टफिंगही छान भरलेलं आहे आणि आपलं चीजही छान मेल्ट झालेलं आहे. तर एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी आणि चव कशी लागते तेही मला सांगा. कारण बाहेरच्या सँडविचपेक्षा खूप छान टेस्टी लागतंय हे. मला खूप आवडलं आणि आमच्या घरी सर्वांना खूप आवडलं होतं हे. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक यू.